तुमच्या समोर पण तू आता विद्यार्थी कसा होतास? त्याबद्दल आपण वेगळ्या दिवशी बोलूया. नाही नाही, आता तू म्हणतेस ना गोड लेक्चर, म्हणतो तू लेक्चर हो, आज मी खूप चांगला विद्यार्थी होतो असं मला तरी वाटतंय. तुम्ही सांगा मला. सुलभा मॅम, तुम्ही इकडे आल्याबद्दल खूप थँक्यू. पण आज मी तुम्हाला सुलभा टीचर म्हणणार आहे. कारण टीचरच आहे ना मी बेसिकली. बरोबर आहे. कारण का मला आज तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या दिवसाबद्दल बरंच काही विचारायचं. हे मला ऐकून बरं वाटलं, कारण काय आता जास्त लोक ॲक्टिंगबद्दल विचारतात, तर पण बेसिकली मी टीचरच आहे. बरोबर. माझी टीचर आई म्हणजे आई सुद्धा आई टीचर सध्या टीचर आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा टॉपिक खूप पर्सनल आहे. त्यामुळे मला खूप आवडणार आहे हे कॉन्व्हर्सेशन. मला पण आवडेल. तर तुम्ही शिक्षिका होता, पण शिकवणं थांबवून तुम्हाला 20 वर्ष झाले. तुम्हाला आठवण येते त्याची? आठवण खूपच येते, कारण लहानपणापासून माझं हेच होतं की मी टीचर होणार. म्हणजे लहान असताना म्हणजे साधारण चष्मा लावून एक काहीतरी असं दुपट्टा घेऊन साडीसारखा असं मी टीचर करून सगळ्यांना बसून बसून असं करायची, टीचिंग करायची. छडी मात्र कधी वापरली नाही, बिकॉज आय डोंट बिलीव्ह इन दॅट. म्हणजे आय वॉज अबाउट 17 आणि बाय चान्स मी ॲक्टिंगमध्ये आलो. असं बेसिकली आय वॉन्टेड टू बी अ टीचर. सो आय थिंक आय एम स्टील टीचर इन माय रिअल लाईफ. आपल्या भारतामध्ये शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आणि माझी आई जेव्हा शिक्षिका म्हणजे अजून आहे ती, आणि शेवटचं वर्ष तिचं, ती घरी शिक्षिका जास्ती, आई कमी, आणि शाळेत आई जास्ती, शिक्षिका कमी. पण मला असं वाटतं की भारतामध्ये जी शिक्षिका असते तिचं नातं विद्यार्थ्यांबरोबर वर्गाच्या पलीकडे असतं. बाहेरची परिस्थिती वेगळी आहे. तिथे आई मुलाचं नातं पण वेगळं असतं, आणि आपल्या इकडची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या इथे जो बॉन्ड असतो आईमध्ये मुलांमध्ये, किंवा आईचा बाकी सगळ्यांची जो बॉन्ड असतो तो वेगळाच असतो, आणि तो जास्त घट्ट असतो असं मला वाटतं. शिक्षिका आईच असते किंवा आई पण शिक्षिका, असे दोन्ही म्हणू शकतो आपण. तर त्याच्यामुळे तो बॉन्ड जास्त असतो बाहेरच्यापेक्षा. मग तुमचं नातं वर्गाच्या बाहेर विद्यार्थ्यांबरोबर कसं होतं? खूप चांगलं होतं आणि अजून आहे. कारण मला तर खूप मेसेज येतात जेव्हा तुम्हाला आम्ही गुड फेलोजवर वगैरे बघतो, तर माझी टीचर असं म्हणतात सगळे. तर मी ओळखत नाही त्यांना, कारण त्यांचे चेहरे आता बदलले, सगळेच बदललेत, आणि मी असं म्हणतात की अजून तशीच दिसते. तर त्याच्यामुळे मुलं जेव्हा येऊन भेटतात किंवा असं एअरपोर्टवर किंवा कुठेही असं की मिस तुम्ही मला शिकवलं, मिस तुम्ही मला शिकवलं, मिस आप तुमचे पढाया, तर म्हणजे ते मला असं वाटतं की मिस मी तुमच्यावर ॲक्टिंग केलं अशापेक्षाही मला जास्त आवडतं. टीचर्स डेला जेव्हा पाठवतात ना असे मेसेज म्हणा किंवा असं ग्रीटिंग कार्ड्स म्हणा, तेव्हा म्हणजे ते असं वाटतं की खजाना आहे आपल्याकडे. आपण जे एवढं वर्ष केलं त्याच्यात हे जास्त आपण मिळवलं त्याच्यापेक्षा. माझ्या आईचे विद्यार्थी पण दर वाढदिवसाला, टीचर्स डेला एवढे गुलाब घेऊन येणार. आणि ते जेव्हा सेकंडरी स्कूलमध्ये ते वेगळी गोष्ट आहे, पण आता तर ती मुलं बाळं घेऊन येतात, त्यांची नोकरी इकडे लागली आहे, तिकडे लागली आहे असं सांगतात. त्यामुळे माहिती आहे मला तो बॉन्ड कसा आहे ते. आता माझी आई घरी येते, तिचा आवाज शिक्षिकेचाच आवाज असतो घरी पण.